घटना आहे 2004 मधील। भाजपाच्या एका मोठ्या नेत्याला पत्रकारांना विचारलं होतं, तुमची केंद्रात सत्ता, तुम्ही शिवसेनेपेक्षा इतका मोठा पक्ष, तरी तुम्हाला राज्यात शिवसेनेचं इतकं का ऐकावं लागतंय? जागा वाटप असेल किंवा इतर बाबतीत तुम्ही बाळासाहेबांसमोर इतकं का पडतं घेता? यावर तो मोठा नेता म्हणाला होता, समय समय की बात आहे। आज शिवसेनेची वेळ आहे, बाळासाहेबांचा करिश्मा आहे, ते गेल्यावर आमची वेळ येणार आहे, तेव्हा बघाल तुम्ही कोण कुणाचं ऐकतंय। आणि त्यात अर्थात काही चुकीचंही नाहीये। आपला पक्ष मोठा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। उलट राजकारणात प्रतिस्पर्धी कधीच मोठा होऊ द्यायचा नसतो, हा नियम आहे। प्रतिस्पर्धी मोठा झाला की तुम्ही संपलात हे ठरलेलं आहे। भाजपानं प्रतिस्पर्धी शिवसेना मोठा होऊ दिला नाही, उलट शिवसेनेच्या ही बाब लक्षात आली नाही। त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपाला मोठा होऊ दिलं, म्हणून शिवसेनेवर आजची ही वेळ आली आहे। तुमची ताकद वाढल्यावर तुम्ही कमी ताकद असलेल्या पक्षाचं का ऐकणार? त्यात भाजप यशस्वी झाला। भाजपाची राज्यात ताकद वाढत गेली आहे। 40-50 वरून भाजपा सध्या 132 वर आहे, तर शिवसेना मागे पडत गेली। शिवसेनेची ताकद कमी होत गेली। शिवसेना 73 वरून सध्या 20 वर येऊन ठेपली आहे, हे सध्याचं वास्तव आहे। अर्थात आमदार संख्येची आकडेवारी सोडली तरी भाजपानं शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ताकद वाढवली आहे। कोकण मुंबईत भाजपाची ताकद आहे, त्या मानानं भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात शिवसेना कुठे आहे तर कुठेच नाही। आणि त्या मोठ्या नेत्याच्या या वक्तव्यामध्येच आपल्या व्हिडिओचं उत्तर लपलंय। भाजपाला शिवसेना संपवायची नाही, तर शिवसेनेची कुठल्या ना कुठल्या मार्गानं ताकद कमी करायची आहे। त्यासाठी 2014 पासून, खरं तर त्या आधीपासूनच बाळासाहेबांच्या निधनानंतर भाजपानं शिवसेनेला कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे। अर्थात तुम्हाला प्रश्न पडला असेल, भाजपाला शिवसेना कमकुवत का करायची आहे? तर त्याची 3 कारणे आहेत। 1. हिंदुत्ववादी पक्ष प्रतिस्पर्धी नको। 2. प्रादेशिक पक्ष प्रतिस्पर्धी नको, कारण नंतर हेच प्रादेशिक पक्ष डोईजड होतात। आणि 3. भाजपाला महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या तसंच समृद्ध राज्यात स्वतःचीच ताकद हवी आहे। भाजपाचं वर्चस्व हवं आहे, म्हणून भाजपाला महाराष्ट्रामध्ये ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेला कमकुवत करणं गरजेचं आहे। काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात भाजपाची ताकद नव्हती। कुणी कितीही नाकारलं तरी राज्यात त्यावेळेला शिवसेनेनं भाजपाला सोबत घेतलं आणि भाजपाला जनाधार दिला। त्याला एकमेव कारण होतं बाळासाहेब ठाकरे। बाळासाहेबांचा करिश्माच इतका होता की त्यांच्यामुळं शिवसेना आणि भाजपा राज्यात वाढत गेली। भाजपाची ताकद 2010 पर्यंत बऱ्यापैकी वाढली होती, मात्र भाजपाच्या एकाही नेत्याची बाळासाहेबांसमोर ब्र काढण्याची हिंमत नव्हती। भीती होती, बाळासाहेबांनी युती तोडली तर भाजपाचं जास्तीत जास्त नुकसान होईल ही। 17 नोव्हेंबर 2012 मध्ये बाळासाहेबांचा मृत्यू झाला, तेव्हा अनेकांनी शिवसेना आता संपणार असा अंदाज बांधला होता। काही नेत्यांनी तर ऑफ द रेकॉर्ड, ऑफ द कॅमेरा तसं बोलायला सुरुवात सुद्धा केली होती। पण उद्धव ठाकरे यांच्याबाबत अनेकांचे असलेले अंदाज चुकले। उद्धव ठाकरे चाणाक्ष राजकारणी निघाले। शिवसेना संपेल असं अनेकांना वाटलं होतं, पण उद्धव ठाकरेंनी शिवसेना टिकवलीच नाही तर वाढवली। त्यातच 2014 मध्ये मोदी लाट आली आणि आपसुकच भाजपाची राज्यात ताकद कमालीची वाढली आणि तिथपासून भाजपा मोठा भाऊ झाला आणि संघर्ष सुरू झाला, शिवसेना विरुद्ध भाजपा। 2014 भाजपा शिवसेना युती तुटली। दोनही पक्ष स्वतंत्र लढले, मात्र निकालानंतर भाजपाला शिवसेनेला सोबत घ्यावं लागलं। मात्र भाजपानं शिवसेनेला कमी महत्त्वाची खाती दिली होती, उपमुख्यमंत्री पद सुद्धा दिलं नव्हतं। शिवसेना छोटा भाऊ आहे हे कायम भाजपा दाखवत राहिली। 2019 मध्ये भाजपा शिवसेना एकत्र लढले, पण शिवसेनेचे 2014 मध्ये मोदी लाट असताना सुद्धा जितके आमदार होते त्यापेक्षा 2019 मध्ये आमदार कमी झाले। भाजपा शिवसेनेला संपवणार हे उद्धव ठाकरे यांच्या खूप आधी लक्षात आलं होतं। भाजपाचा तसा इतिहास सुद्धा आहे। ठाकरेंनी 2019 पासून मात्र तसं उघडपणे बोलायला सुरुवात केली। शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मवियाचा त्यानंतर प्रयोग केला आणि भाजपा आणि शिवसेनेमध्ये दरी आणखी वाढली। आता सुरू होतो खरा शो।
भाजपाची खरी खेळी ही शिवसेना संपवणं हे नाही, तर शिवसेनेची ताकद प्रचंड कमी करणं ही आहे. भाजपाला महाराष्ट्रात एक हाती सत्ता पाहिजे. अमित शहा यांनी तसं बोलूनही दाखवलंय. पण राज्याची राजकीय रचना पाहता राज्यात एक हाती सत्ता भाजपाच काय, तर कुठल्याच राजकीय पक्षाची येऊ शकत नाही हे वास्तव आहे. एक हाती सत्ता नाही आली तरी चालेल, पण भाजपाला राज्यात स्वतःचं वर्चस्व पाहिजे. त्यासाठी भाजपानं शिवसेना फोडली, शिवसेनेची ताकद अर्धी केली, राष्ट्रवादीला सुद्धा फोडली, प्रादेशिक पक्षांची ताकद कमी करून टाकली. 2014 मधील विधानसभेला शिवसेनेचे फक्त 20 आमदार निवडून आलेत. समोर मुंबई महानगरपालिका निवडणूक आहेत. त्यानंतर या निवडणुकीमध्ये भाजपा उद्धव ठाकरे यांच्या हातातून मुंबई पालिका घेण्याचा ताकदीनं प्रयत्न करणार. ठाकरेंच्या हातून पालिका गेल्यास ठाकरेंची ताकद ही एकदम कमी होणार आहे आणि हेच भाजपाला हवंय. भाजपाला ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांची ताकद क्षीण करायची आहे. याचं एकमेव कारण आहे, भाजपाला राज्यात स्वतःचं वर्चस्व हवं आहे. भाजपा म्हणेल तसे नियम आणि निर्णय हे राज्यात व्हायला पाहिजेत. आता प्रश्न आहे, उद्धव ठाकरे भाजपाच्या या खेळीचा कसा सामना करणार? राज्यभरात ठाकरेंची 19% ताकद आहे. ही ताकद भाजपाला कमी करायची आहे. 2024 विधानसभा निवडणुकीतील निकालाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुळे या निकालावरून कुणाचीही ताकद ओळखली जाऊ शकत नाही. त्यात आता ठाकरेंनी मुंबई पालिका निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी केली आहे. काय निर्णय होतोय हे समोर येईल, पण ठाकरेंसाठी आता महत्त्वाचा आणि अंतिम सामना समोर आहे, तो म्हणजे मुंबई पालिका निवडणुका. या निवडणुकांसाठी ठाकरे काय प्रयत्न करतायत, भाजपाच्या झंझावाताला कसं सामोरं जात आहेत, यावर सगळं अवलंबून असेल. शिवसेनेची ताकद वाढवायची असेल तर आता ठाकरेंना रस्त्यावर उतरून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. त्यासाठी आदित्य ठाकरेंनाही रस्त्यावर ताकदीनं उतरावं लागणार आहे. जी गरज पडेल ती राजकीय तडजोड ही करावी लागेल. ज्याची चर्चा आहे ती म्हणजे वेळ पडल्यास मुंबई पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्यासोबत आघाडी करावी लागेल, तर उद्धव ठाकरेंनी तशी आघाडी करावी. कुणी कितीही टीका केली तरी उद्धव ठाकरे यांच्या आता अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी त्यांनी आता अशा तडजोड करणं गरजेचं आहे. अनेक कार्यक्रम हे आखावे लागतील. जनतेच्या मनात स्थान निर्माण करावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद असलेल्या त्यांच्या शिवसैनिकांना बळ द्यावं लागेल, त्यांना जपावं लागेल. कारण शिवसेनेचा खरा जीव हा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, शिवसैनिकांमध्ये आहे आणि जोपर्यंत हे शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला कुणी संपवू शकत नाही. मात्र त्यांची ताकद कमी होतीये, ती ताकद वाढवायला हवी आहे. या शिवसैनिकांनी ठरवलं तर पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद वाढू शकते. शिवसेना हा पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकतो. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.